असा झाला आजचा दिवस. उद्या भेटूया उद्याचा एक नवीन दिवस घेऊन. या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या धावपळीच्या जगात सगळी कामे एकीकडे असतात, पण आई वडील होऊन लेकरांची सगळी कर्तव्य पार पाडणं, त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणं, ही म्हणजे मोठं कर्तव्य आणि ही मोठी जबाबदारी असते. सगळ्याच आई वडिलांना आपण काय शिकू शकलो नाही, आपल्याला काय मिळालं नाही, ते सगळं आपल्या लेकरांना द्यायचं असतं. सगळ्यांनाच वाटत असते की आपली मुलं हुशार असावीत, त्यांनी मोठेपणी काहीतरी बनावं, आपलं नाव मोठं करावं, असं सगळ्याच आई वडिलांना वाटत असतं. त्याची सुरुवात भरपूर अगोदर झालेली असते, जेव्हा आईच्या पोटात असतं ना मूल, अगदी तेव्हापासून. आज शाळेत जाताना मात्र मुलांच्या बरोबर आई वडील पुन्हा शाळेत जातात की काय असं वाटतं. मुलांच्या शाळेत जाण्यापासून ते अगदी शाळेची तयारी करण्यापर्यंत ते स्वतः लक्ष देतात. अगदी पेन्सिलचं टोक काढून देण्यापासून पाण्याची बॉटल भरेपर्यंत, डब्यात काय द्यायचं इथपर्यंत सगळं ते ठरवत असतात आणि देतही असतात. तसंच काहीतरी आजचा दिवस होता. आज शरयूचा शाळेतील पहिला दिवस होता. शरयू आज शाळेला पहिल्यांदा जाणार होती. एवढा वेळ ती कधीच राहिली नाही आमच्या विना, पण आज तिला राहायला लागणार होतं. 2-3 तास तिला आमच्या विना काढायला लागणार होते. तिला जशी मनामध्ये भीती असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने भीती आमच्या मनामध्ये होती. आमचं लेकरू बसेल का नाही, एवढं उशीर रडेल का, ही सगळी भीती होती. त्या भीतीवर मात करून आम्ही तिच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला. तिला शाळेत सोडायला आलो. शरयू थोडा वेळ बसली, पण थोड्या वेळाने शरयू रडायला लागली. आणि हे सगळं प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यात येत असतं. हा दिवस प्रत्येक वडिलांच्या आयुष्यामध्ये असा दिवस येतच असतो की लेकरं रडत असतात तरी देखील आपल्याला त्यांना शाळेत पाठवावं लागतं, त्यांना सवय करून द्यावी लागते. आणि असाच काहीसं तर आज झाला दिवस आमचा. उद्या भेटूया उद्याचा एक नवीन दिवस घेऊन. तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.